दिल्ली लाल किल्ला परिसरात कार स्फोट। ब्रेकिंग न्यूज। दिल्ली हादरलंय। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 समोर आज संध्याकाळी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला। या स्फोटात 8 जणांचा जागीच मृत्यू तर 24हून अधिक जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। स्फोट इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या वाहनांचे आणि दुकाने फुटली। परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचं आणि बचाव कार्य सुरू केलं आहे। NIA आणि NSGच्या पथकांनी स्फोटाचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे। प्राथमिक अंदाजानुसार हा कारमधील स्फोट असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र दहशतवादी अंगानेही तपास सुरू आहे। लाल किल्ला परिसरात उच्चस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली असून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईत सतर्कता वाढवण्यात आली आहे। सरकारकडून जखमींना तातडीची मदत आणि चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। हा होता दिल्ली लाल किल्ला परिसरातील स्फोटाचा ताजा रिपोर्ट। पुढील अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।